नमस्कार मित्रांनो, आजकाल भारतामध्ये शुगर आणि बी पीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पूर्वी हे प्रमाण खूप कमी होतं. 100तून 1-2 जणांना बी पी आणि शुगर व्हायचं. पण आज खूप प्रमाण वाढलं आहे. तर हे प्रमाण का वाढतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. जेनेटिक्स हे कारण हे पहिलं पण होतं आणि आत्ता पण आहेच, यात बदल होणार नाही. पण दुसरे काय कॉजेस आहेत, त्यामधलं पहिलं कॉज, आपण जेवण हे पूर्वजासारखं करतात पण मेहनत करत नाहीत. म्हणजे आपलं जेवण फुल आहे पण काम नाही. पूर्वज काय करायचे, जेवण फुल करायचे आणि मेहनत पण तितकीच करायची. हा एक बदल आहे. दुसरं कारण स्ट्रेसफुल लाईफस्टाईल झालेली आहे. प्रत्येकजण टेन्शनमध्ये आहे. त्या टेन्शनमुळं आपल्याला बी पी होतो, शुगर होतो. फास्ट फूड, जंक फूड, इट इज ऑल्सो कॉजेस ऑफ बी पी अँड शुगर. जास्त प्रमाणात लोक जंक फूड खायला लागले आहेत आणि कामाचा ट्रेस, दिवसभर काम करतात आणि रात्री उशिरा घरी जातात आणि जेवण करतात. म्हणजे आपण उशिरा घरी गेल्यानंतर जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर काहीच ॲक्टिव्हिटी करत नाहीत. आपण चलत नाहीत, लगेच झोपतात. हे सुद्धा एक कारण आहे. याने पण आपल्याला शुगर आणि बी पी होऊ शकतो. तर मित्रांनो, असे मेन कॉजेस असतात जे की आपल्याला शुगर आणि बी पी होऊ शकते. यामध्ये थोडा तुम्ही बदल करा. धन्यवाद.